नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण नवोदय असेल, स्कॉलरशिप असेल, NMMS परीक्षा असेल, तर या सगळ्यांचं काही जे बेसिक आहे त्या बेसिक बद्दल आपण थोडीशी चर्चा करणार आहोत आणि त्याच्यामधला स्थानिक किंमत हा आपण टॉपिक निवडलेला आहे। तर स्थानिक किंमत बऱ्याच जणांना समजत नाही आणि स्थानिक किंमतीवर काय आपण स्थानिक किंमत समजून घेऊन काय करणार आहोत, तर त्याच्यामुळे आपल्याला बरेचसे फायदे होतात। या स्थानिक किंमतीमुळेच आपल्याला संख्या वाचन भी करता येते, त्याच्यानंतर लहान संख्या कोणती आहे, मोठी संख्या कोणती आहे तेही सांगता येते, आपल्याला संख्याचे विस्तारित रूप सुद्धा सांगता येते आणि त्याच्यामुळे स्थानिक किंमत आपल्याला म्हणजे काय असते आणि स्थानिक किंमत कशी ठरवतात, कोणत्या अंकाची स्थानिक किंमत कशी आहे, कसं सांगायचं, तर याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आजचा हा आपला व्हिडिओ आहे। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। बघा, अगोदर सर्वात प्रथम आपल्याला संख्येची स्थाने काय काय असतात ते आपल्याला जाणून घ्यायचे। तर एकक, दशक, शतक, हजार, इथं दश हजार असते, लाख, दशलाख, कोटी आणि दशकोटी। तर आपण काय करायचंय की समजा हे जे एक जर अंक असला तर त्याची किंमत तीच असते, 3 असेल तर 3च असते, आहे का नाही। आणि इथं जर 2 दिलं, दशक स्थानी जर असेल तर काय, दशक स्थानी म्हणल्यानंतर याच्या इकडे किती संख्या आहे 1, तर याच्यावर एक शून्य द्यायचं असते, म्हणजे याची किंमत किती झाली, 20 झाली। आता हे जर 3 असतील इथं, तर 3 ची जर समजा किंमत जर म्हणायचं तर किती होणार, 2 घर इकडे आहेत म्हणून 2 शून्य, 300 होणार। या 4 ची किंमत किती होणार, 4 वर 1 2 3 शून्य, 1 2 3 शून्य। 5 ची किंमत किती होणार, 5 वर किती शून्य, 1 2 3 4 शून्य, 1 2 3 4 शून्य। तर या पद्धतीने ह्या किमती अशा वाढत जातात। ठीक आहे, 6 ची किंमत किती होणार, मग 6 वर किती शून्य, 5 शून्य, आहे का नाही, 1 2 3 4 5 शून्य। 7 वर किती शून्य, इकडे किती संख्या आहे, 6, म्हणून 1 1 2 3 4 5 6 शून्य। 8 वर किती शून्य, 7, म्हणजे 8 वर किती 1 2 3 4 5 6 7 शून्य आणि याच्यावर किती 8 शून्य। 9 वर किती 8 शून्य, 1 2 3 4 5 6 7 आणि 8। या पद्धतीने याच्या स्थानिक किमती आहेत। तुम्हाला म्हणलं बा इथे 1 ची स्थानिक किंमत किती, तर 3, 2 ची स्थानिक किंमत किती 20, 3 ची स्थानिक किंमत किती 300, 4 ची 4000, 5 ची 50000, 6 ची 6 लाख, 7 ची 70000, 8 ची 8 कोटी आणि 9 ची 90 कोटी। तर या पद्धतीने आपल्याला हे लक्षात ठेवावं लागतं। आता कुठलीही जरी संख्या दिली तर त्या संख्येला वाचायचं कसं, तर पहा आता इथं आपण आता याच्या स्थानिक किमतीचं बघितलं। आता इथं काय, एक जर अंक असला तर त्याला म्हणजे जी संख्या असेल तेच म्हणायचं, आहे का नाही। 2 अंक असले तरी आपल्याला कळतंय की समजा हे 21 आहे, 3 जर अंक असले तर 321 असं आपण म्हणू शकतो। पण याच्या पुढे जे आहे तर काय करायचं, आपण 2 चे गट पाडायचे। इथे मी 2 चे गट पाडलेले आहेत हजारात, इथं 2 चे गट पाडले आहेत लाखात आणि इथे 2 चे गट पाडले आहेत कोटी। समजा आता उदाहरणार्थ एक संख्या आहे, तर याचं आपल्याला वाचन करायचं तर काय करायचं, पहिलं तर 3 चा गट पाडून टाकायचा, ठीक आहे। त्यानंतर काय करायचं, 2 चे गट, पहिल्या 2 चा गट हा इकडे जर नसेल तरी शेवटी एक संख्या असली तरी चालेल, आहे का नाही। पण हे 2 चा गट झाला, त्यानंतर हे आता हे 3 चा गट झाला, इतकी संख्या कोणालाही वाचता येते, आहे का नाही, 678 इतकी वाचू शकतो। पण याच्या पुढच्या 2 संख्येला काय म्हणायचं, आपल्याला 1000 म्हणायचे, म्हणजे हे झाले 45000। याच्या पुढच्या संख्येला काय म्हणायचंय, इकडे 2 अंक जर असतील तर दोन्ही मिळून म्हणायचंय लाख, आणि एकच जर अंक असला तर एकालाच म्हणायचं लाख, म्हणजे हे काय होतील 3,45,678। अशा पद्धतीने आपल्याला संख्या वाचावं लागते। आता दुसरी एक संख्या पहा, आता पहा काय करणार आपण, 3 चे गट पाडणार। इथं 3 चा गट पाडला, त्याच्या पुढे 2 चा, त्याच्या पुढे 2 चा गट, त्याच्या पुढे 2 चा गट, ठीक आहे। मग आता वाचायचं कसं याला, तर या पहिल्या गटाला काय म्हणणार आपण, 1000 म्हणणार, याला लाख म्हणणार आणि याला 40 म्हणणार, म्हणजे याला काय म्हणणार, याला 1000, याला लाख आणि याला कोटी म्हणणार, म्हणजे किती झाले 40 कोटी, ठीक आहे। हे 2 ला 40 वाचायचे म्हणजे 40 कोटी, या 2 ला काय वाचायचे लाख म्हणजे 57 लाख, या 2 ला काय वाचायचे 1000, इथे 0 आहे, इथं 8, मग याला 8च म्हणणार, फक्त 8000, आणि हे तर 902 आपल्याला कळतेच, हे आपल्याला 902 कळते, ठीक आहे। मग आता तुम्हाला जर समजा मी म्हणलं की 5 लाख 2 ही संख्या लिहा, 5,02,000 ही संख्या लिहा, तर आपण काय करणार, 5 लिहिणार आहोत, 5 लाख, ठीक आहे। लाखात समजा 2 अंक असतात, पण आता एकच अंक धरू लाखाचा, त्याच्या पुढे काय असते 1000,
1000 काही दिसायले का आपल्याला? नाही. मग 1000 दिसायले तर 2 अंक सोडून द्यायचे, म्हणजे 2 शून्य देऊन टाकायचे. 1000चे 2 शून्य झाले म्हणजे 5 लाख. 1000च्या पुढे काय असतंय? शतक. शतकाचा काय अंक आहे का? नाही. दशकाचा काय अंक आहे का? नाही. फक्त 2 आहेत म्हणून 2. म्हणून काय केलं आपण आता? 5,02,000 ही अशी या पद्धतीने ही संख्या लिहित आहे. आता तुम्हाला दुसरं जर एक उदाहरण दिलं किंवा 4,05,000,005. ठीक आहे, 4005. आता 5 म्हणजे काय आहे? एकक स्थानचा अंक आहे हा. ठीक आहे, फक्त एकक स्थानी 5. मग आता 4 कोटी लिहायचं तर आपण सुरुवातीला एक अंक लिहू शकतो, 2 अंकात लिहायची काही गरज नाही. तर झाले हे 4 कोटी. 5 लाखाचे आपल्याला 2 अंक, त्याच्या पुढे 2 अंकच लिहावे लागणार आहे. 5 लाखाचे 2 अंक लिहायचे आणि लाख म्हणजे 2 अंक तर होत नाही, म्हणून काय करणार आपण? 05 लिहिणार. 5 लाख. त्यानंतर 4000. 4000चे पुन्हा 2 अंक लिहायचे. तर 2 अंकात 4 कसं लिहिणार आपण? 04. ठीक आहे, 4000. आणि 5 लिहायचे आता, पण शतक स्थानचा दशक स्थानचा अंक नाही, म्हणून काय करायचं? 0 द्यायचे आणि नंतर हे 5 लिहायचं. म्हणजे 4,05,04,005 ही संख्या अशी आपल्याला तयार होईल. पहा, कोणत्या संख्येत 7चे मूल्य सर्वात जास्त आहे? आता 7चे मूल्य सर्वात जास्त आहे म्हणजे काय? पहा, इथं पाहिलं आपण, समजा 3 संख्या सोडून दिल्या तर हे 7 म्हणजे किती आहेत? आता हे 2 अंक धरून वाचायचंय आणि हे 7 म्हणजे किती येतं? 7 वर 1 2 3 4 0 म्हणजे किती आहे? ते 70,000 आहे. बरोबर आहे, 70,000 आहे. त्यानंतर इथं जर 7 पाहिलं तर 7 वर किती शून्य? 1 2 3 1 2 3 म्हणजे किती आहे? ते 7,000 आहे. हे किती आहेत? 700 आहे. आणि हे किती आहेत? फक्त 7 आहे. याच्यामध्ये 70,000 मोठे का 7,000 मोठे का 7 मोठे का 700 मोठे? याच्यामध्ये 70,000 मोठे आहेत. म्हणून इथं या संख्येमध्ये 7चं मूल्य सगळ्यात जास्त आहे, म्हणजे 7ची किंमत सगळ्यात जास्त आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की संख्या जशी जशी म्हणजे डाव्या साईडला येते तसं तसं त्याचं मूल्य वाढतं. आता हे 7 इथं होते, त्याच्या उजव्या साईडला सरकले 7,000 झाले आहे का नाही? आणखीन पुन्हा त्याच्या उजव्या साईडला सरकले 700 झाले आणि शेवटी जर आले तर इथं 7च झाले. तर या पद्धतीनं डावीकडे जर संख्या असेल त्याचं मूल्य जास्त असते आणि उजवीकडे जी संख्या असते त्याचं मूल्य कमी असते. आता या संख्येमध्ये आपल्याला जर 4ची स्थानिक किंमत विचारली किंवा आपण कोणत्याही संख्येची स्थानिक किंमत विचारली, मी बघा सांगितलंय तुम्हाला, जर समजा 6ची स्थानिक किंमत विचारली तर काय करायचं? हे 6 दशांश लिहायचे, त्याच्या पुढे जेवढे अंक आहेत तेवढे लिहून टाकायचे, 60 झाली याची. तुम्हाला जर म्हणलं या 4ची स्थानिक किंमत किती, तर मग तुम्ही काय करणार की हे 4 दशांश लिहिणार आणि काय करणार? 1 2 3 0 देणार, 1 2 3 0 देणार आहे का नाही? त्यानंतर या 2ची स्थानिक किंमत विचारली तर हे 2 दशांश लिहिणार, 1 2 3 4 त्याच्या पुढे संख्या येतात 1 2 3 4 0 देणार आपण. तसं म्हणजे असं प्रत्येकाची 3ची जर स्थानिक किंमत विचारली 3 देणार, 1 2 3 4 5 0 देणार, 1 2 3 4 5 0 देणार. आणि या 4ची स्थानिक किंमत विचारली तर काय करणार आपण? हे 4 लिहिणार आणि 1 2 3 4 5 6 0 देणार, 1 2 3 4 5 आणि 6. या पद्धतीने आपण काय करत असतो? स्थानिक किंमत सांगत असतो, कोणत्याही संख्येची स्थानिक किंमत सांगत असतो. याच्यामध्ये एक प्रश्न असा येतो की या संख्येतील 4च्या स्थानिक किमतीतील फरक किती? 4च्या स्थानिक किमतीतील फरक किती? मग आता पाहायचं आपण की बाबा याच्यामध्ये 2दा 4 आलेले आहेत, म्हणजे इथे एक 4 आलेले आहेत आणि इथे एक 4 आलेले आहेत. कधी तुम्हाला फरक जर म्हणलं तर काय करायची? वजाबाकी करायची. काय करायचंय? वजाबाकी करायची. फरक किती म्हणल्यानंतर काय काय करायचं? आपल्याला वजाबाकी करायची. म्हणजे या 4ची स्थानिक किंमत आणि या 4ची स्थानिक किंमत याच्यात फरक किती आहे म्हणते. तर मग या 4ची स्थानिक किंमत किती आपण जर लिहिली तर या 4ची स्थानिक किंमत किती? 1 2 3 4 5 6 आहे, म्हणून 6 0 देणार, 1 2 3 4 5 आणि 6 0 देणार. ठीक आहे. त्यानंतर आता या 4ची स्थानिक किंमत किती? 1 2 3 0 द्यायचे, म्हणजे 4 अंकात ही इकडून आपल्याला संख्या लिहायची, 1 2 3 0 द्यायचे आणि इथं आपण 4 लिहिणार आणि इथं काय करणार? मायनस करणार. ठीक आहे. मग आता आपल्याला काय करावं लागणार आहे? याची आपल्याला वजाबाकी करावं लागणार. मग आता इथं या शून्यातून 0 गेला तर 0 राहणार, इथं 0 राहणार, इथं 0 राहणार. ठीक आहे. मग आता हे 4 जे आहेत तर इथं किती होणार? आता 10 होणार आणि हे किती राहणार? आता 399 राहणार.
म्हणजे 4च्या मधला एक आपण इकडे दिला आहे का नाही, 399 राहिले, म्हणजे 10तून 4 गेले किती उरणार इथे 6, आणि मग आता इथं किती 9, 9तून 0 गेला 9, पुन्हा 9तून 0 गेला 9, आणि इथं काय इकडे काहीच नाही म्हणजे 0 0 असं करीत राहिले, ठीक आहे, आणि इथं 3तून 0 गेला 3, म्हणजे या पद्धतीने आपल्याला किंमत सांगता येते वजाबाकी करून. पण कोणाकोणाला काय आहे की वजाबाकी करणं थोडंसं अवघड जाते, म्हणून काय करायचं आपण पहा की आता इथं एकदा हीच वजाबाकी करून दाखवतो तुम्हाला. 4 वर किती शून्य आहेत, 1 2 3 4 5 6 शून्य, 1 2 3 4 5 आणि 6 शून्य, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं काय आहे आपल्याला, इथं 4 घेतले त्याच्यावर 3 शून्य घेतले, आणि इथं आपण त्याची वजाबाकी करायची, म्हणजे स्थानिक किमतीतील फरक आपण सांगायचा, ठीक आहे. तर स्थानिक किमतीतील फरक जर सांगायचा असला तर आपल्याला डायरेक्ट सुद्धा सांगता येते. काय करायचं, हे जे 4 आहे ते 10तून काढायचे, म्हणजे किती राहणार इथं 6 राहणार. पुढे जेवढे काही उरलेले असतील तेवढे सगळे शून्य देऊन टाकायचे, 3 शून्य उरले, आणि काय करायचं या 3 मधून 1 मायनस करायचं, या 4 मधून 1 मायनस करायचा, म्हणजे 3 राहतात इथं, आणि जेवढे मधात शून्य असतील काय त्याच्यामध्ये 9 9 लिहून टाकायचे. म्हणजे पहा आता समजा तुम्हाला इथं सांगितलं, आपल्याला हे काहीच करण्याची गरज नाही, तुम्हाला म्हणून 4 व 4 या 4च्या स्थानिक किमतीतील फरक किती, तर पहिला 4 पाहायचा कुठं आहे, त्याच्या जागी 3 लिहून टाकायचं, 1 कमी करायचं लिहून टाकायचं, आणि दुसरा 4 आहे पाहायचं ते काय करायचं 10तून काढायचा, 10तून काढायचं किती राहायचं तर 6, इतके कळायला सगळं. पहिल्यातून 1 मायनस करायचा, आणि दुसरा जे 4 आहे ते 10तून काढायचा, हा 4 10तून काढायचा झालं. मग मधात जेवढे अंक सुटले तेवढे 9 9 लिहायचे, आणि पुढे जेवढे अंक असतील तेवढे 0 0 लिहायचे, झालं काय का नाही. म्हणजे हे सोपं आहे का नाही. आता दुसरे गणित बघू, म्हणजे तुमच्या आणखी लक्षात एवढी इथे एक संख्या दिलेली आहे, आणि तुम्हाला काय म्हणलं समजा की 4च्या स्थानिक किमतीतील फरक सांगा. तेव्हा इथं 4 दिसायले आपल्याला, इथं 4 दिसायले, आणि आपल्याला काय करायचं आता या 4च्या स्थानिक किमतीतला फरक सांगायचा. तुम्हाला काय सांगितले मी ट्रिक काय सांगितली की या 4 मधून -1 करायचा, किती उरणार इथं 3 उरणार, आणि हे जे 4 आहेत हे 10तून मायनस करायचे, 10तून 4 गेले किती राहिले 6 राहिले. आता पुढे जेवढे अंक असतील या 4च्या तेवढे शून्य द्यायचे, 1 2 3 शून्य, 1 2 3 शून्य दिला, आणि मधात जेवढे अंक असतील तेवढे काय लिहायचे तर 9 9 लिहायचे, म्हणजे या 5 चे 9, या 6 चे 9, या 3 चे 9, या 2 चे 9, या 5 चे 9, आणि या 1 चे 9 झाला हातात. म्हणजे 4च्या स्थानिक किमतीतील फरक झाला. लक्षात आलं का. त्यानंतर तुम्हाला जर म्हणलं की बा 5च्या स्थानिक किमतीतील फरक किती, आता बा इथं 5 आहे तर इथं 5 आहे, काय करायचं सुरुवातीला या 5 मधून 1 काढून टाकायचं, 4 लिहिणार, आणि हे 5 काय करायचे 5 10 मधून काढून टाकायचे, म्हणजे इथं किती येणार 5 येणार. पुढे किती अंक आहेत 1 2 3 4 5, 5 शून्य द्यायचे, 1 2 3 4 5, मधात किती अंक आहेत 1 2 3, 3 दा 9 लिहायचे, 1 2 3 झाला हा फरक. लक्षात आले का तुमच्या. काय करायला आपण आता तुम्हाला जर म्हणलं 2च्या स्थानिक किमतीतील फरक किती, तर हे काय करायचे तुम्ही काढून दाखवायचे 2च्या स्थानिक किमतीतील फरक किती. आता आपला शेवटचा जे आहे संख्याचे विस्तारित रूप, म्हणजे समजा 5 6 7 8 9, आता हे किती 45,678 समजा संख्या आहे, याचा आपल्याला विस्तारित रूप लिहायचं. तर विस्तारित रूप लिहिताना काय करतात, हे 4 लिहितात 1 2 3 4, 1 2 3 4 शून्य, अधिक करतात हे 5 लिहितात, त्याच्या पुढे 1 2 3 शून्य, 1 2 3 3 शून्य, 6 लिहितात त्याच्या पुढे किती 1 2 2 शून्य, त्याच्यानंतर काय 7 लिहितात त्याच्या पुढे एकच आहे म्हणून 1 शून्य, आणि शेवटी 8 लिहितात याच्या पुढे काहीच नाही म्हणून काहीच नाही. तर काय आहे की हे आहे या संख्येचं विस्तारित रूप. म्हणजे विस्तारित रूप कसं काढायचं हेही तुम्हाला या स्थानिक किमतीच्या याच्यावरूनच आपल्याला लक्षात येते. संख्येत म्हणजे या स्थानिक किमतीतील फरक किती आहे हे काढायचं, तर ही ट्रिक लक्षात राहू द्या. त्यानंतर संख्येचे विस्तारित रूप जर विचारलं की या पद्धतीने लिहायचे. संख्या लहान कोणती आणि मोठी कोणती म्हणलं तर इकडचे अंक पाहायचे आपण डाव्या हाताकडे. डाव्या हाताकडे जेवढा आलेला असेल जास्त स्थानावर अंक तो अंक मोठा असणार आहे. तर या पद्धतीने आपल्याला स्थानिक किंमत हे पूर्ण समजून घेता येईल. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.